जरंडेश्वरची पहिली कमान. जवळजवळ 3000 फीट हा उंच आहे डोंगर समुद्र सपाटीपासून. इथे पार्किंग आहे. ही आहे जरंडेश्वरची कमान. इथून आपण आज जाणार आहोत. जरंडेश्वरचा डोंगर. ओव्हरऑल ह्या 1000 ते 1200 पायऱ्या आहेत. बघा, पूर्ण दगडातनं जावे लागते. इथून पुढे इथपर्यंतच आपल्याला पायऱ्या मिळतील. पूर्ण जंगल आहे. जरंडेच्या मधल्या टप्प्यात आहे. इथे पायऱ्यांची व्यवस्था नाही आहे. इथून तुम्हाला दगडात यावे लागेल. अगदी जुन्या पद्धतीचे दगड आहेत. सो येताना फुल तयारीने यावे. जवळजवळ 1000 ते 1200चा पायऱ्यांचा पॅच पूर्ण करून आम्ही इथे वर आलो आहोत. इथे आहे हनुमानाचं मंदिर. समोरचा व्ह्यू बघून तुम्ही म्हणाल की किती उंच आहे. खूप व्ह्यू असा खूप भारी येतो इथून. बघाच. ऑसम ना. साताऱ्यापासून 15 किलोमीटर अंतरावरती ठिकाण आहे श्री क्षेत्र जरंडेश्वर. ह्याची आख्यायिका अशी आहे की हनुमानाने द्रोणागिरी पर्वत आणताना जो तुकडा पडला तो म्हणजे जरंडेश्वर. इथे बऱ्याच वनस्पती, अशा औषधी वनस्पती आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. इथे तुम्ही जंगल पण बघू शकता किती आहे ते. पूर्ण पायऱ्या आहेत पण काही ठिकाणी दगड आहेत. असा ट्रेक आहे हा. त्यामुळे ते येताना पूर्ण तयारीनिशी या. इथे आहे हनुमानाचे मंदिर. त्यात महादेवाचं मंदिर पण आहे. इथला जर व्ह्यू बघितला तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे. इथं मूर्तीच बघा, साईडनं खूप मूर्त्या आहेत. इथला हनुमान हा स्वयंभू आहे असे समजले जाते. ते बघू शकता, जुन्या पद्धतीचे जात आहे. ती मोठे आहे बघा. ते काय स्वामींचे मंदिर आहे. ते असंच मागं गेल्यावर समर्थ रामदास स्वामींच्या गुफा आहेत खाली. You can see a road. इथून खाली इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आढळतील. तुम्ही जरा शांत बसला तर ह्याची आवाज ऐकवतील तुम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. ही आहे रामदास स्वामींची गुफा. ते खूप शांतता आहे.
ते फक्त शांतता आणि पक्ष्यांचे आवाज एवढेच आहे. पक्षी बघू शकता. ते तुम्ही रामदास स्वामींचे मंदिर बघितले, गुहा ती होती जरंडेश्वर मंदिराची बॅक साईड. आता पुढचा व्ह्यू आहे हा. इथे साधारण 3-4 मंदिरं आहेत. खूप शांतता आहे इथे. तुम्हाला खूप शांततेत जर राहायचं असेल तर हे लोकेशन एकदम बेस्ट. असे होते जरंडेश्वरचे मंदिर. तर आपण जस्ट एक्सप्लोर केले. आता आपण रिटर्न निघालो आहोत. बघू शकता तसे खडे आहेत. ॲक्च्युली हा जाम गावाच्या इथनं निघतो हा मार्ग आहे. तिकडून पाडरी साईडनं सिमेंटच्या पायऱ्या आहेत, बट या साईडनं थोडी दगडी मार्ग आहे. खूप ट्रेक करत जावा लागतो. जवळजवळ 1.5 तास तरी लागेल वरती यायला. तर आम्ही एक्सप्लोअर करून निघत आहोत. तर तुम्ही आत्ता बघितलाच असा कसं आहे मंदिर. नक्कीच या लोकेशनला एकदा भेट द्या. खूप छान लोकेशन आहे. मारुती पण खूप भारी आहे. आत्ता अश्विन महिना असल्यामुळे मारुतीला शेंदूर लावले आहे. शक्यतो शनिवारी यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, मी आता तिथे माझा व्लॉग संपवते. साइन ऑफ.